आजच्या भागामध्ये पार्थ आणि काव्या थोडं त्या आय पी रोडबद्दल चर्चा करत असतात. तेव्हा ती म्हणत असते, आपण असं करूया, तिथे चौकशी करायला गेलो तर तिथे आपल्याला मिसकॅरेज झालेल्या केसेस पण सापडतील आणि आर्या पण तिथून जवळच राहते, त्यामुळे तिच्याकडूनही माहिती काढता येईल. पार्थ म्हणत असतो, नको ना, आपण काय करायला हवं, आपण कॉर्पोरेट ऑफिसला जाऊन भेटू. तेवढ्यातच ती आर्याला कॉल करते. आर्याचा कॉल एंगेज येतो कारण तिने नंदिनीला कॉल केला आहे आणि एवढ्या घाई गडबडीत कॉल केल्याच्या नंतर नंदिनी आणि जीवा घाबरून तिच्याकडे जायला निघतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या, तुम्ही हे चुकीचं करताय. आपण सरळ जाऊन कॉर्पोरेट ऑफिसला भेटू ना, तिथे आपल्याला सगळ्या प्रकारचे सोल्युशन भेटतील आणि त्या IIP रोडबद्दल पण काहीतरी तोडगा निघेल. नंतर जीवा आणि नंदिनी खाली येतात. तेव्हा ते म्हणत असतात, काय झालं, आम्ही आल्याच्या नंतर अचानक विषय थांबला, काही प्रायव्हेट सुरू होतं का? नंतर पार्थ म्हणत असतो, हो ना, थोडं प्रायव्हेटच होतं, दिव्याबद्दल चर्चा सुरू होती. आणि मग काव्याचा मूड गेलेला असतो. तेव्हा ती तिच्याकडे बघायला लागते आणि तो पण हसून विषय टाळतो. इकडे जीवा आणि नंदिनी पण हसायला लागतात. नंतर काव्या उठते आणि म्हणते, अगं ताई, मला ना आज तुझ्याकडून वेगळ्याच परीक्षेसाठी आशीर्वाद हवे होते गं. नंदिनी म्हणत असते, अगं, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि तू कोणतीही परीक्षा दे, त्यामध्ये उत्तीर्णच होशील. नंतर काव्या म्हणत असते, हो बाई, आणि त्या एकमेकींना मिठी मारतात. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, काय हे, किती वेळ करतीये, चल ना पटकन. पार्थ म्हणत असतो, हो, जा नंदिनी पटकन. आणि काव्या, तुम्ही पण वेळेच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. आणि नंतर काव्या म्हणत असते, ताई, पण तिथून जाताना त्या IIP रोडवर थोडी काळजी घे, तिथे अनेक जणांचे मिसकॅरेज झालेले आहे. नंदिनीला ते आठवतं, पण नंदिनीचं मिसकॅरेज अगदी दवाखान्यात गेल्याच्या नंतर झालं होतं, त्या रोडच्या काही संबंध नसताना. पण नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंतर काव्या म्हणत असते, का झालं ताई, तू अशी अस्वस्थ वाटतीये? आणि जीवा आणि नंदिनी निघून गेल्याच्या नंतर काव्य विचार करत बसते, मला ताई थोडी अपसेट वाटली, काय झालं असेल, तिने काही सांगितलं पण नाही. पार्थ म्हणत असतो, काव्या, तुम्ही वेगळाच विचार करताय, असं काहीही नसेल. आणि काव्या म्हणत असते, अहो पार्थ, पण तुम्हाला माहीत आहे का, ताईच्या चेहऱ्यावर लगेच काही वाईट झालेलं असताना ते दिसून येतं आणि तेच मला आज खटकलं. पार्थ म्हणत असतो, तुम्ही दोघी बहिणी पण ना. इकडे लगेच त्यांनी त्या कॉर्पोरेट ऑफिसमधला सीन घेतलेला आहे. काव्या आणि पार्थ वेषांतर करून तिथे गेलेले आहे आणि काव्या चिंदी आणि पार्थ यशवंत अशी नावं सांगतात आणि ती खूप रडत असते. म्हणत असते, साहेब, आम्हाला न्याय हवाय, कारण आम्ही त्या IIP रोडवर तिथे माझी सासू मेली हो, आणि आम्हाला सोडून गेली, खूप दुःख झालं आहे आम्हाला. पार्थ पण रडण्याचं नाटक करतोय आणि तो कॉन्ट्रॅक्टर जरा स्ट्रिकच असतो. तो म्हणत असतो, काय नाटकं लावली तुम्ही इथे, आणि तुम्हाला काही न्याय बी भेटणार नाही इथे, तुम्ही जा बरं. तरी काव्या रडत असते आणि म्हणते, नाही साहेब, असं नका करू, कितीतरी जणांचे मिसकॅरेज झालेले आहे तिथे, आणि बघा ना, सगळ्या लोकांसाठी काहीतरी करा ना तुम्ही. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणत असतो, तुम्हाला मरायचं आहे का, आम्ही काही न्याय वगैरे देणार नाही आहे, तुम्ही कुठेही जा. नंतर पार्थ म्हणत असतो, अहो साहेब, असं काय करताय, ऐका ना आमचं. नंतर काव्या म्हणत असते, आम्हीच तुम्हाला निवडून देतो आणि तुम्हीच असे वागता. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, हो, वागतो आम्ही असे, आम्हाला अधिकार आहे असं वागण्याचा, आणि तुम्हाला न्याय वगैरे काही आम्ही देणार नाही, तुम्ही निघा बरं इथून पहिले. काव्या म्हणत असते, नाही हो साहेब, असं नका करू, आम्हाला न्याय पाहिजे, न्याय हवाय आम्हाला. तरी तो कॉन्ट्रॅक्टर ऐकतच नसतो. मग काव्या थोडी स्ट्रिक होते आणि लगेच ते डोक्यावरचा पदर खाली टाकते आणि म्हणते, मी काव्या देशमुख, होणारी IAS. आणि पार्थ म्हणत असतो, मी पण पार्थ देशमुख, आम्ही दोघं वेषांतर करून तुमच्याकडे आलो होतो. तेव्हा तो डायरेक्ट उभा राहतो आणि काव्या म्हणत असते, हे बघा, तुम्ही जर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही तुमचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला पोलिसांना दाखवू शकतो आणि आम्हीच तुम्हाला चांगले नागरिक म्हणून निवडून देतो आणि तुम्ही आमच्यासोबत असं वागता. आम्ही जशी तुम्हाला ही खुर्ची मिळवून देऊ शकतो ना, तसं या खुर्चीहून खाली करण्याचा अधिकारही आम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका.
पार्थ म्हणत असतो, आता तर तुमची वाट आम्ही लावणारच, कारण आम्ही न्याय मागायला आलो होतो की त्या रोडबद्दल जर काही तोडगा निघाला तर सगळ्यांचे आयुष्य सुखकर होतील, कारण तो रोड एवढा खराब झालेला आहे. आणि तुम्ही जर आत्ताच्या आत्ता ते कामं केले असते आणि मी जर भावे IAS झाले तर तुम्हाला पहिले सांगेल की त्या रोडचं काम करा आणि ते असं करा की 50 वर्ष तो रोड खराब व्हायला नको. तो माणूस म्हणतो हो, आणि तो यांचं हे खरं रूप बघून थोडा शांत झालेला असतो. तेव्हा फक्त काव्याच त्याला बोलत असते. काव्या म्हणत असते, तुमचा हलगर्जीपणा किती लोकांचं नुकसान करतोय तुम्हाला माहिती तरी आहे का? तुम्ही फक्त स्वतःचं बघता आणि काहीच करत नाही जनतेसाठी. म्हणूनच आम्ही तुम्हाला आता काय करू शकतो हे दाखवणार आहे. आणि ती हसायला लागते आणि म्हणते, पार्थ चला इथून, आपल्याला जे हवं होतं ते भेटलं. तो म्हणतो, काय भेटलंय तुम्हाला? काहीच तर नाही दिलं आम्ही, आणि असं काय बोलताय तुम्ही? ती म्हणत असते, भेटला ना आम्हाला, पुरावा भेटला तुमच्या विरोधातला. इकडे जीवा आणि नंदिनी आर्याकडे येऊन पोहोचतात तर आर्या निवांत बसलेली असते. तेव्हा ती म्हणते, एवढं काय घाईत आलं तुम्ही? तेव्हा आर्या म्हणत असते, नंदिनी तिला म्हणते, अगं तूच तर घाईघाईत कॉल केला आम्हाला. ती म्हणत असते, आय वॉज जस्ट जोकिंग. तेव्हा नंदिनी खूप चिडते आणि म्हणते, अगं तू आम्हाला कॉल केला तेव्हा आम्हाला किती घाबरायला झालं होतं की तुला काय झालं आणि काय नाही, आणि तू इथे आल्याच्या नंतर म्हणते जस्ट जोकिंग. अगं आम्ही तुला सरोगेट मदर म्हणून निवड केली आहे, आणि तू जर असं वागलीस तर बाळाचं कसं होणार? आणि तू जेव्हा प्रेग्नेंट असशील तेव्हा पण आम्हाला केव्हाही असं घाईत बोलवून घेशील आणि नंतर म्हणशील की आय वॉज जस्ट जोकिंग. अशी मस्करी चालणार नाही आर्या. काही वाऱ्या यायला नको असं मला वाटतंय की हो, माझं आयुष्य मस्करी झालंय. जीत गेला ना तेव्हापासून मी माझ्या दुःखावर मस्करी करत जगायला शिकले. आणि जीवाकडे बघत होते माझ्या नंदिनी. तेव्हा जाऊ दे ना, चला ना आपण. आणि ती म्हणते, सॉरी आर्या, थांब तुला असं बोलायला नको. आणि ती सारखी जीवाकडे बघून बोलत असते. अगं आर्या, नंदिनीच्या वतीने मी सॉरी म्हणतो. अशी काय तू? अरे चल ना, जायचं ना आपल्याला पटकन. आणि उद्या नंदिनीच्या वतीने आयला तू पण म्हणशील. आणि नंदिनी ती म्हणत असते, थोडा हा डायलॉग काय काळजी करताय? ती म्हणते, असं मजाक मध्ये बोलत केली, काय टेन्शन घेताय? आपण काहीतरी चला बरं खाऊया आणि छान दिवसभर एन्जॉय करूया. हसायला लागतात. तेव्हा नंदिनी, पण नंदिनीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बोलणं थोडं विचित्र जीवाला सांगते, ही आर्या जीवा पण थोडा सरोगेट मदर म्हणून तर निवड केली आहे. इकडे पार्थ आणि काव्या पोलीस स्टेशनला येऊन पोहोचतात तेव्हा ते त्या व्हिडिओबद्दलच विचार करत असतात. तो पार्थ म्हणतो, किती विचित्र कॉन्ट्रॅक्टर होता तो, आणि आपण त्याच्याशी किती सभ्यपणाने बोलत होतो तरी किती चिडत होता तो. काव्या म्हणत असते, हो आपण त्याबद्दलचाच पुरावा पोलिसांना देऊया आणि पोलिसांकडून काही मदत भेटते का ते बघूया. पार्थ म्हणत असतो, हो काव्या तुमचं ते बरोबर आहे, पण नक्की पोलीस आता मदत करतील का? त्या IIP रोडबद्दल कधीच कुणी तक्रार केलेली नाही आणि आपली तक्रार ते ॲक्सेप्ट करतील का? तेव्हा ते पोलीस तिथे येतात, इन्स्पेक्टर, आणि ते म्हणत असतात, काय आहे तुमचं? तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघा, त्या IIP रोडवर अनेक जणांची मिसकॅरेज झालेली आहे. त्यासाठी आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरसोबत बोलायला गेलो होतो, तर त्याने उद्धटपणे उत्तर दिलं आणि आम्ही करणार नाही असं सांगितलं. बघा तुमच्याकडून काही होईल का? तो इन्स्पेक्टर म्हणत असतो, नाही आमच्याकडूनही काही होऊ नाही शकत. तेव्हा पार्थ थोडा चिडतो आणि म्हणतो, हे असं कसं? तुम्हाला ते करावंच लागेल, कारण त्या रोडवर अनेक जणांचे अपघातही होत आहेत आणि मिसकॅरेजचे तर प्रमाण खूप वाढले आहेत. नंतर आर्या म्हणत असते, नंतर काव्याला त्या कॉन्ट्रॅक्टरचा कॉल येतो आणि म्हणतो, हे बघा मॅडम, तुम्ही जो व्हिडिओ काढला होता ना तो माझ्या एका माणसाने तेव्हाच डिलीट केला आहे आणि त्यामुळे तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. आणि हे बघा, आम्ही पण तुमच्यासारखा त्या रोडवर जाऊन थोडासा ड्रामा क्रिएट केला, आणि कसा वाटला तुम्हाला तो? काव्या म्हणत असते, हे काय झालं आता? आणि काव्या थोडी वेगळ्याच टेन्शनमध्ये येते आणि म्हणत असते, हे आता नवीनच झालंय काहीतरी, आपण काहीच करू शकत नाही या माणसाबद्दल. आणि ती फोन ठेवून देते. तो माणूस म्हणत असतो, बघा ना आता काय करता येतं तर. तेव्हा काव्या म्हणत असते,
तुला तर आम्ही बघून घेऊ. आणि ती पार्थला सांगायला येते. पार्थला म्हणते, चला पार्थ, आपण आता बाहेर जाऊया. आणि ती बाहेर येते. ते तिला आठवतं की जेव्हा ते गाडीत बसलेले असताना तेव्हा तिथे भांडण लागलेले होते आणि हे ते भांडण सोडवण्यासाठी खाली उतरले तेव्हा त्यांचा फोन गाडीमध्येच होता आणि तो फोन घेऊन कुणीतरी व्हिडिओ डिलीट केला हे ती पार्थला सांगत असते. तेव्हाच पार्थला क्लिक होतं, हो यार, आपण फोन तर गाडीतच ठेवून गेलो होतो आणि त्यामुळेच हे सगळं झालं असावं. काव्या म्हणत असते, तो माणूस आपल्या एक पाऊल पुढं होता, आपल्याला काहीच कळलं नाही आणि सरळ आपण पोलीस स्टेशनमध्ये आलो. हे इन्स्पेक्टर साहेब पण थोडे चिडतात. काय झालं, तुम्ही तर खूप काही सांगत होता, आता कुठे आहे तो व्हिडिओ, दाखवा ना. तेव्हा काव्या म्हणत असते, हो होता आमच्याकडे तो व्हिडिओ, पण कुणीतरी तो डिलीट केला आहे आणि त्यामुळे आमच्याकडे सध्या पुरावा नाही, म्हणून तुम्ही काहीही बोलू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही बोलूच नका, आम्ही निघतो इथून. काव्या म्हणत असते. काव्या पण त्या माणसासोबत खूप स्ट्रिक्टली बोलते आणि म्हणते, तुमचं हे सगळं असं वागणं आहे ना, म्हणूनच आजपर्यंत त्या रोडबद्दल कुणीही केस करू शकलं नाही आणि तुम्हीही काही हालचाल केली नाही. तेव्हा तो इन्स्पेक्टर थोडा दचकतो आणि शांत बसतो. पार्थ पण म्हणत असतो, माझी बायको जे बोलती ना ते अगदी बरोबर आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सुनावूच नका काही. आणि चला काव्या इथून. तो तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन बाहेर जातो. तेव्हा तो इन्स्पेक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करतो आणि म्हणतो, तुमच्याबद्दल तक्रार घेऊन आले होते, पण त्यांच्याकडे काहीच पुरावा नव्हता. इकडे बाहेर आल्याच्या नंतर पार्थ आणि काव्या विचार करत असतात. पार्थ म्हणत असतो, काव्या, आपण काहीही करायला गेलं तर आपल्यासोबत उलटच होत आहे. इकडे काव्या थोडी अपसेट होते. मग ते हो ना, आपण खरंच काही पण करायला गेलो तर उलटच होतंय. नंतर पुढील भागामध्ये नंदिनी घरी आल्याच्या नंतर काव्य तिच्याकडे जाते आणि काव्य जेव्हा तिच्या पोटाला हात लावायला लागते तेव्हा नंदिनी लावू देत नाही. तेव्हाच तिला शंका येते की हिचं मिसकॅरेज तर झालेलं नसावं आणि ती म्हणत असते, ताई, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की तू माझ्यापासून काहीच लपवत नाही आहे ना. नंदिनी म्हणते, काव्य, तुझी शपथ, मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही आहे. काव्याला पण शंका येते आणि ती हे सगळं पार्थला सांगायला जाते की नंदिनी ताई थोडी विचित्रच वागत होती, तर काय झालं असेल.